हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या रामचंद्र महाराज की जय वीरभद्र हनुमान की जय श्री संत मारुति महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री गणेशाय नमः श्री रामद्वारी ग्राम रक्षक त्यांनी जाता पाहिले बाळक श्री राजनंदन मनोनिधाक हटका वयांतरने हे बालक राग आला बालकाला म्हणजे झाले आपणाला स्त्री करायची म्हणजे बायको करायची बायकोचं नाव काढल्यावर पोरवानी एवढे येण्यात कशाला करायचं असं विचार केला की बालक निघाल राजाच्या सर्व सैनिकांनी ज्या प्रधानांनी सेवकांनी पाहिलं कुणाला जालिंदरनाथाला जाताना पण राजाचा मुलगा आहे आपण काय कशाला म्हणावं त्याला कशाला हटकावं त्याला कशाला हटकावं कुठं चाललाय कशाला म्हणावं असा विचार करून त्या ठिकाणी त्याला बोलले नाही बरे बुद्धीचा त्याने विवेक केला हे मागे पांडवीला कोणी जाऊन त्वरेल नपला सांगता की तातडीने हुशार होते हो कोण सेवक सेवकांनी काय केलं आता राजाचा मुलगा आहे याला बोलायचं नाही पण हा काय करतोय याच्यासाठी पाठीमाग गुप्तहेर पाठवला आणि राजाला इकडे बातमी ही पाठवली काय करतात आहे का हे महाराजा भुवननाथा इतनी गेला फुला सुद्धा राय ऐसा एकोणी वृत्तांत आला धावत तातडीने महाराज महाराज तुमचं पोरग वनात गेलंय एवढं महाराजांना ऐकलं धावत धावत महाराज आले बोला परी तो चपळ विलक्षण म्हणे कोणी येईल म्हणून मार्गाते सोडून महाकाननी निघाला महाकाननी निघाला त्यावेळेस त्या ठिकाणी काय झालं चाणाक्ष चतुर माणसं आपला माग दुसऱ्याला लागू देत नाही तो काय केलं लगेच आपल्या पाठीमाग कुणीतरी हेर येतोय हे ओळखलं जालिंदरनाथानं आणि जालिंदरनाथानं ओळखून ज्या काही असणाऱ्या रस्त्या न जाता जाता तिकडं न जाता आपला पाऊल वाटण काय केलं गेले आणि अरण्यामध्ये दुसऱ्या वाटेनं घुसलेले आहेत जालिंदरनाथ पुढे काय होत आहे त्यात संचरत आहे दृष्टी चकुर झाले पाहता त्या अरण्यामध्ये एक बार जालिंदरनाथ वाट सोडून गेले वाट सोडून गेल्याबरोबर हेराला सुद्धा त्यांचा मागमूस लागला नाही हेर पाहतच राहिले इकडं तिकडं आणि ते मात्र जे काही असणारे निघून गेले असं जे काही असणार त्या ठिकाणी झालं तरुणी दाटी विशाळ जाळी आद्रण फाटी यात संचरत आहे दृष्टी चकुर झाले पाहता हरितो येगेंद्र चपळ बहुत जाता जाता एक पर्वत त्याची दरी दरोडी सुद्धा उत्तर दिसे चालीला त्यावेळेस जालिंदरनाथ लगेच निघाले उत्तर दिशेच्या ज्या काही असणारा
एक गु आहे. तिथून उत्तर दिशेला जालिंदरनाथ निघाले आणि जाता जाता काय करतात ऐका. कडे रपनाथ कानवी निघाला शोध करीत परिशोध लागला स्थानापर्यंत पुढे शोध लागेना. दूत स्थानापर्यंत राजा धावत धावत आपलं सैन्य घेऊन आला. कुठपर्यंत आला? त्या ज्या दूतांनी सांगितले, जे त्याच्या पाठीमागे गुप्त हेर लागले तिथपर्यंत राजा सुद्धा आला. परंतु थांगपत्ता राजाला त्या सैनिकाला गुप्त हेराला लागला नाही. आता परी बहुत विपिन परी जालिंदराचे न पावे दर्शन जैसा मुसेचा दिन चंद्रमणी लोपतसे. कमी करते दृष्टांत म्हणून सांगू लागले की बाबा तो जालिंदरनाथ दिसेन असा कसा झाला. आमोशाच्या ज्या काही असणाऱ्या रात्री चंद्र दिसतच नाही. त्याच न्यायाप्रमाणे त्या अरण्यामध्ये असणारा जालिंदरनाथ दिसला नाही म्हणू लागले. आयसे झाले सकळासी निराशपणे ग्रामासी येथे झाले झालिया निशी शोक करिता सकळानी. दिवसभर ज्या काही असणाऱ्या मुलाला शोधलं पण मुलगा सापडला नाही. सगळेजण जे काही असणारे रात्र झाली म्हणून घरला आले. सर्वजण दुःख करून रडू लागले. रायास अपार जन पाट्या फुलारे सदन बृहद्वाणी सुलोचना परमहट्टास करिता ती. कोणालाही थांबपत्ता जालिंदरनाथाचा लागणार नाही. अशा वेळी जे काही असणारा दुःखी झाले. सुलोचना आणि जो काही असणारा बृहद्रथ नावाचा राजा आणि त्यांना इतकं दुःख झालं ते कोणालाही जे काही असणार समजत नव्हते. एवढं त्या ठिकाणी दुःख करू लागले. बाळलीला खेळ अद्भुत आठवणी गाता हृदय करीत राव म्हणे अनुस्मृतीत अनुचित प्रसाद हातीचा वै गेला. राजाला दुःख वाटू लागलं. आपल्या हातामध्ये अनुचित प्रसाद आलेला होता. म्हणजे हे बालक हातामध्ये लागलेलं होतं आणि ते निघून गेलं असं दुःख राजाला वाटू लागलं. मागे अग्नी झाला प्रसन्न आहा माझे कर्म गहन हातीचे गेले चित्त काय करू उपाय हो. हातातलं रत्न निघून गेलं. अग्नीचा प्रसाद जे काही असणार यज्ञातून प्रगट झालेला आहे बालक होत. पण माझं दुर्दैव असं की ते आपल्यापाशी राहिलेलं नाही. कसं झालं की स्वर्गाला निघावं मध्ये यमपुरी लागावं त्याच न्यायाप्रमाणे हे बालक जे काही असणार निघून गेलं. आहा बालक माझे अखेर समान हे जर रूप वाटे मदन माता म्हणे खेळ उत्तम काय बनू बालक किती तेजवान होत. आई म्हणू लागली बाबा मदनापेक्षा ही जे काही असणार सुंदर बालक होत. नव्हे नव्हे दुसरा सूर्यच प्रथम तलावर आलाय की काय असं वाटत होतं. परंतु ते आमच्या हाती लागलं नाही म्हणू लागली. ऐसा करिता हास परी आणि सरदार बुद्धिदेश रायास सदा बोधिनाना भाष्य युक्ती प्रयुक्ती करोनिया. युक्ती प्रतियुक्ती करोनिया. काही केलं तर तो जो काही असणारा जालिंदरनाथाचा थांगपत्ता लावत नव्हता. कितीही युक्त्या केल्या प्रतियुक्त्या केल्या पण जालिंदरनाथाचा शोध लागत नाही. म्हणती राया नरोत्तम जालिंदर संभवन तरी हास्य महाकानन
मरण नसेची. राजाला समजावू लागले लोक, महाराज तुम्ही दुःख करू नका. हा यज्ञातून प्रगट झालेला बाळक आहे, त्या अग्नीसारखा तेज बाळकामध्ये, आणि तो अरण्यामध्ये गेला आणि मृत्यू झाला असं तुम्ही मनात आणू नका. ते प्रत्यक्ष जे काही असणार एक अग्नीचं रूप आहे असं लोक राजाला बोलू लागले. मयी समुद्र वलयांकित शोध करू आम्ही निश्चित, पण केव्हा तरी तुमचा तुम्हा भेटल महाराजा. म्हणू लागले कोण? सेवक, सैनिक, हेर, गुप्तहेर, महाराज एवढं दुःख करत बसू नका. आम्ही जे काही असणार 7 समुद्र पार करू, त्या तुमच्या मुलाचा शोध लावू आणि कोणत्या तरी एका दिवशी तुम्हाला तुमचं बालक आणून देऊ असं त्या ठिकाणी जे काही असणार सर्वजण बोलू लागले. बरी विशेष सये करून दर्या गळी की ठेवा मन, आईसाठी युक्ती करून रायाची शांत करिता ती. बाबा दुःखी होता राजा, राजाला दुःख आवरत नाही, आणि राजाला शांतवन करण्यासाठी काही उपाय जे काही असणारे सर्वजण सांगू लागले. आता हल्लीच्या काळातले एक दृष्टांत सांगतो, तुम्हाला कळेल. म्हणजे राजाला किती दुःख झालं आणि समजावणाऱ्याची काय अवस्था असते. एका मावशीचं नातू हिरीत पडून मेला, आणि हिरीत पडून मेल्यावर दुसरी मावशी सांगली, माया आपल्याला बी जायचं आहे, कुणाचं तिकीट अगोदर हाय, कुणाचं जरा रिझर्वेशन उशिरा हाय, जरा दमानं थोडं आपण बी असंच करावं लागतंय, असं करू सांत्वन करू लागले. तेवढ्यामध्ये काय झालं, तिचेच 2 नातू अजून हिरीत पडले म्हणून तिला बातमी आली, आणि तिला असं करुणे माय तसं करुणे माय म्हणून सांगत होती. तीच म्हणू लागली, आता कशी करू ग माय. ती आजी समजावणारी आजी का म्हणली, आता कशी करू ग माय. मग त्या आजीनं पहिल्याच्या म्हणली, एक नातू मेलेली मला सांगत होती तशीच कर, ना आता का करते. कळालं का दृष्टांत. हा बाबा राजाला समजावू लागले, आणि तुमचा मुलगा कधी का होईना तुम्हाला परत आणून देऊ आम्ही शोध त्याचा करू लागले. येरीकडे झाली जरा पर्वत दर्याती गुहार, संचरला परी महिवरा, काळोखी रात्र दाटली. ग्रंथकर्त्यांनी दुसरी बाजू सांगायला सुरुवात केली. तिकडे जो गेलेला जालिंदरनाथ आहे, अरण्यामध्ये काळोखी रात्र आहे, अंधार आहे सर्वत्र. अशा रात्रीमध्ये तो जालिंदरनाथ त्या ठिकाणी काय करतोय का, तया माझी झाले विपरीता, विपंजनी वनवा लागला बहुत. वा पुढे ते काननाग्नी जाळीत, तया पासी पाहला. काय चमत्कार झाला. जालिंदरनाथ त्या काळोख्या रात्रीमध्ये ज्या काही असणाऱ्या अरण्यामध्ये हिंडू लागले, त्याच दिवशी त्याच वेळेस त्या अरण्याला आग लागली, आणि हळूहळू हळू करता करता ज्या ठिकाणी जालिंदरनाथ आहे त्याच ठिकाणी तो अग्नी जवळ आला. काय होत आहे का, त्या दरीत जालिंदरा व्यापी रात्रणा पार, तो जवळी आला वैश्वानरा, त्याला भक्षावया कारणे. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्या अंधारी रात्रीमध्ये जालिंदरनाथ काय करत होते, एक दरी बघितली जास्त गवताची, आणि त्याच्यावर जालिंदरनाथ झोपले. तो अग्नी जाळत 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 गवत खाण्याच्या अपेक्षेनं त्या ज्या काही असणाऱ्या दरीमध्ये आला. काय होतंय का, ओ बाळ गोमटे देखिले दृष्टी, विस्मयो करिया पुढे पोटी. हे बाळ मौनरा उदय पावले होता
दरीपर्यंत जो अग्नी आला गवत खाण्यासाठी, जाळण्यासाठी, आणि अग्नीनं विचार केला. ग्रंथ याच्यासाठीच ऐकायचा आहे बाबा. कधी लोखंड बोलतोय, कधी गवत बोलतोय, कधी अग्नी बोलतोय, आणि त्या अग्नीनं विचार केला हे बालक तर माझच आहे. आणि मग असा विचार तो अग्नी त्या ठिकाणी जवळ त्या बालकाच्या येऊन करू लागला. म्हणता मठाव पावणी याते जाणले होते म्या गर्भाते येते यावया कारण याते का पडेल ना कळे हो. उत्तम वेळ उत्तम काळ बघून मी जे काही असणाऱ्या यज्ञामध्ये जे काही असणार हे बालक प्रगट केलेलं होतं. पण याला काय जे काही असणारी चिंता आहे, काय दुःख आहे या बालकाला, असं त्या ठिकाणी अग्नीला वाटू लागलं. मग शांत होऊन मूर्तिमंत बाळ त्वरे केला आणि जेवण पुसे त्याते कारण काय येते त्या वया. बाळाला जागृत केलं. अग्नी शांत झाला. अग्नीने मनुष्याचा वेश घेतला, बाळाला जागृत केलं आणि आपल्या मांडीवर त्या बाळाला घेतलं आणि विचारू लागला बाबा तुला इथं येण्याचं काय कारण आहे, काय दुःख झाले मला म्हणी कोण तुम्ही सांगा सत्वया येरू म्हणे मी वैश्वानरा जननी जनक तुला त्या बालक म्हणू लागलं तुम्ही एवढी माझी विचारपूस करताय, मग तुम्ही कोण आहे सांगा. म्हटल्या बरोबर तो वैश्वानर रूपी असणारा अग्नी म्हणू लागला बाबा तुझी जननी आणि जनक मीच म्हणजे अग्नी देव आहे. तुझा माय आणि बाप म्हणजेच मी आहे. असा तो अग्नी त्या ठिकाणी जालिंदराला म्हणू लागला. कैसे होतील एक मग तोमुळे हुनी एक कथा पावक ते लागी सांगत से बाबा त्या जालिंदरला त्याने विचार केला. आश्चर्याची गोष्ट आहे कधी माय बी तोच आणि बाप बी तोच असं कसं होतंय म्हणला. बाबा तुला असं होतंय, तुला सांगतो कथा, विशाल कथा आहे, मोठी कथा आहे की तुला मी सांगतो पण आजच्या देत नाही म्हणू लागले. बोला असो आता वैश्वानर पुढे पुढतीनी तापरा कुमार मालून हरीचा सांगे की बाबा आता ही जी असणारी कथा रामायणामध्ये सुद्धा एक कथा आलेली आहे की बाबा वालीचा वडील, वाली सुग्रीवाचे वडील बी तोच आणि आई बी तोच. अशा अनेक कथा जे काही असणारे अशा आहेत. इथं सुद्धा या अग्नी म्हणजे जालिंदरनाथाचा आई ही आणि वडील ही कोण आहे, तो वैश्वानर म्हणजे अग्निदेवच आहे. आणि ही सुंदर कथा जे काही असणारे आपल्याला उद्याच्या अध्यायामध्ये ऐकायला भेटेल. वस्ती श्री भक्ती कथा सारा समाक्ष गोरक्ष काव्या गिर्यागारा सदा परिमोद भाविक चतुर एकादशाध्याय गोडा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय.